ते दे का आता वडवली फाट्यावरशी जात होतो तर मार्केट दिसलंय तर मावरच आहे ते का काय काय आहे तर देखूनच जाऊ मग चैती कोलबी आणि ढोम्या काटेरी वगैरे आहेत शिंगटी सर्ग पण आहेत ते सगळी पोरा पण आल्यात आणि आमचं सामान पण भरून जायला आहे आणि आता आम्ही निघू तू बेसदा बेसाव ना हा लागतं आपल्याला आता निमरावनाचा औषध तर आराम तर काय आम्हाला आराम भेटले नाही बहुतेक अर्धा तास थोपलेलं तिथं आणि लगेच लागल्या होतात तयारीला ही आम्हाशी हातकरी दिली मस्त सजावलेली ते येतोच 2 गणपती बैसवायचं प्लॅन आहे 2 नाही बैसले तर 1 बैसावू एक दुसऱ्या गाड्यात बैसावायचं बोललं आणि आता सेटअप जोडावायला घेतो आम्ही नमस्कार मित्रांनो कैसा हो सगळं स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर सकाळचं 11:30 वाजल्यात आणि सगळ्यांना शुभ सकाळ आणि आज आहे आपल्या गौरी गणपतींच्या देवांचा विसर्जन म्हणजे 5 दिवसाचं गणपती विसर्जन तर त्या विसर्जनासाठी आम्हाला आहे ना वाजवावला बोलावलं आहे दिघ्यांचो आपलं सागर दादा आणि आदगावचं दया दादा आता आई बोलावलं आहे तर कधीतरी तरी श्रीवर्धन का दिव्यागरला वाजवायचं आहे तर तिकडे गेल्यावरच समजेल म्हणजे 2-3 इकडे कॉल आहे आम्हाला कथं पाठवलं तिथं जाव आणि आता माझ्यासोबत जीवन आणि कौशल येत आहे आणि अजून 2-3 येतील ते तिकडे भेटल्यावर दाखवेन तर मी निघाल्या होता 11:30 वाजल्यात दुपारचं देव निघणार आहे त्याचा बोला आणि बरीचशी तयारी करायची आहे आणि आता आहे ना मी आमच्या बस स्टॉपवर आहे आज तुम्हाला म्हावरा बिवरा देखावला भेटणार नाही कारण आज गोरे बंदात बहुतेक गौरी गणपतीचं विसर्जन असल्यामुळे लोक जात नाही आता मी निघाले चला या तिकडची माहिती तुम्हाला तिकडे गेल्यावरच भेटेल मस्त आदगाव कोलीवाडा आहे तिथं पहिले जाणार आहे असं समुद्र किनाऱ्यालाच गाव आहे तो दाखवेन तुम्हाला सुरुवातीला गेल्यावरच ते देखा मस्त लिंबू सरबत घेतले बाटल्यात बनवून कारण आपलं कौशल पण जरा आजारी आहे आणि हे देखा आमच्या गावात जाम आजार राहिल्यात याला पण आजारी पेशंट आत्ताच जस्ट आता आले म्हणजे पावसा पाण्यात भरपूर आजारी पडतात तर चला आता निघतो आम्ही लिंबू सरबतसाठी ठोकलेलो चालले होती गजन जायला बैसा
आता मस्तपैकी आमच्या मोसा शहरात थोपल्यावर आपलं कौशल बोलतं मला समोसा खावंच आहे, तेव्हा संतोष वडापाव सेंटरला थोपल्यावर. तर आता मस्त ते गरम गरम समोसे भेटतात, ते खाणार आहोत. मला खायला दे 3. स्नॅप नॅप काढायचे तर पैसे लागतात ना. दे मग पैसे. मस्त गरम गरम कवा पण आलं तरी गरमच भेटणार आहे. गर्दी जाम असते इथे, का आज पण गर्दी आहे. आणि हातच आम्ही पण खाता आहोत नेहमी. तर देखा मसल्यात पण भरपूरशी पब्लिक आहे. गणपतीचं सण चालू आहे त्यामुळं जाम गर्दी. आणि हे देखा पोलिसांचं संरक्षण वगैरे आहे. आणि आम्ही आहोत 3 सीट, तेव्हा यानं चालत बोलावला. आणि आता मी या दिघी रोडनी जाणार आहोत. दिघीच्या जवळच गाव आहे आदगाव, त्या गावात. ते का आता वडवली फाट्यावरशी जात होतो तर मार्केट दिसलंय. तर मावरच आहे ते का काय काय आहे तर देखूनच जाऊ. मग हे का चैती कोलबी आणि ढोम्या काटेरी वगैरे आहेत, शिंगटी सर्ग पण आहेत. छोटे छोटे बांगर पण आहेत. हां चांगले बाबा बर्फाचा माल आहे. मुंबईचा माल नाही डोल्यावरती आलेले. 300 रुपये 600. सुरमई वगैरे पण आहे मस्त. तर या आमच्या वडवली फाट्यावरचा छोटासा मार्केट काहीचा वाटला तर सांगा. पुण्यावाला कशाला पाहिजे, गाववाल्याला पण 1000 रुपयाची कोलबी आहे. मग पुण्यावाल्याच कशाला पाहिजे. मावशी भरोट कोलच्या काय तुम्ही? पुण्यावाल्या खातात आणि बिन पुण्यावाले खात नाही. आपण पण खातात. मावशी सगळे भरोट कोलच्यात काय? तर आता आम्ही आदगावला पोचणारच आहो. येते काय आदगाव एकदम समुद्र किनाऱ्याला असणारं गाव. आणि आदगाव आहे ना, त्याच्या या डोंगरांच्या पलीकडे आहे दिघी. होऱ्यान जायचं असेल ना तर समुद्रातनं पण जातात. आणि रस्तो पण आहे इकडची पण आणि बाहेरशी पण आहे, या डोंगराच्या तिकडची पण आहे. आणि या साईडला भरोटखोल श्रीवर्धन वगैरे आहेत. तर त्या साईडने आम्ही आलो वडवली फाट्यावरशी इकडं. तर जाऊया कोलीवाड्यात. तर शेवटीला पिकअप जवळ पोचल्यावर आमचा बँजीच्या साहित्याचा पिकअप तिकडे गाडी लावून आलो गावात. आणि इथं ना चालत आलं. आणि समुद्र देखा किती मस्त दृश्य दिसते आहेत ना. नमस्कार. बऱ्याच दिवसांनी पियुष आयुष वगैरे. नमस्कार. मस्त एकदम. नरेंद्र ना मुंबई आहे तो. साधारण त्याचा औषध आहे. आणि या साहित्य भरून ठेवलंय, काम केलं बाकी. काय आयुष इमल खा द्या. इमल खाऊ. सागर दादा कसा आहे? तर आता आल्यावर आमच्या ओनरच्या घरा, आमच्या ग्रुपचा ओनर दया दादा आणि गणपती बाप्पा हातात दर्शन घेतला. का दगडूशेठ हलवाई मस्त सजावल्या. हा मकार कुणी सजावला? तुम्ही एकटं नाही, भावाचं नाही तुम्ही. पेंटिंग पण एक नंबर केली हो. जबरदस्त. पहिले अशी पेंटिंग नाही होती हा, आता मस्त केलं. तर हदनात एका किती मस्त निसर्ग दिसतंय. ही शेती वगैरे आणि साईडने डोंगर वगैरे. आणि शेती आहे ना ती या गावांच्या कुणबी समाजाची आहे असं दयादादा बोललो. आणि या दयादादाचं घर आता आहे. आणि या घरातनं आम्ही आहे ना साहित्य ही पूर्ण डाग उतरून कवा कवा नेत असतो रोडपर्यंत.
तिथे का लालपरी पण चाललंय. तर मस्त असं व्ह्यू भेटलो आपल्याला. ते सगळी पोरा पण आल्यात आणि आमचं सामान पण भरून जायला आहे आणि आता आम्ही निघू. तू बेसदा बेसाव ना हा लागतं आपल्याला. आता निमरावनाचा औषध सुरुवात केली मी पण. तर ओनर कथा आहे गेलो. ते आमचं दोघं ओनर दे का त्याचलीच मेहनत करावं लागतं स्वतःच्या ग्रुपसाठी. ऐसा असतं. फायनली आता आम्ही निघालो. वाजत होतो बोलतं. अरे वांगे नारळपुरीला निघायचं आहे ना अर्धा तास. मी म्हणलं वाजवलो निघायच्या टायमात येऊच नाही. वाजवत होतो चल गवलन लावते. गवलन ऐकवचे परेश गवलन ऐकवचे म्हणा ती बारीक आहे. महेशला विचार. अरे वाजवात नाही जमला खालो अशी ऐसाली बारी केली. चांगला म्हणा महेश मी मस्त होतो सुरू केले होते. अजून बोलव सांगा. आता आहे ना बोरल्यात पोचल्या आणि आम्ही चालल्यावर रिक्षात दिव्यागरला आणि बाकीचे पुढे जाणार आहे. एक साखरी आणि दुसरं कसं जावे साखरी आणि जावेल इकडे जावतात. असे 3 ग्रुप केल्यात. चालेल काही आम्हाला आपलं ना घेते धर. ते आता टेम्पो जाल आणि आम्हाला रिक्षा दिलाय. बाकीचा पुढचा ते समजतील. दिव्यागरचा कॉल आम्हाला समजावचा. घर बघून तर पोचल्यावर रिक्षा खाली करून घेतल्या जाते का. पंचमुखी महादेव मंदिराजवळ आम्हाला साहित्य उतरून घेऊ सांगलंय आणि कोणतरी आता नेवायला येईल. तर आता देवलात आलो आम्ही. देवलाच्या आतमध्ये येते का. देवलाच्या आतमध्ये मस्त शंकराची पिंडी आहे आणि इथं देव आत. आणि आम्ही आहे ना साहित्य ठेवासाठी आलतो. या साहित्य आता ठेवलं आहे मी. आणि ते दादा पण आलं आम्हाला मदत पण केली. त्या देवलांचं यो पंचमुखी देव. तर एका 5 मुखात ना याला तेव्हा बहुतेक पंचमुखी बोलत असावं. तर मस्त असं लोकेशन दिलं आहे आम्हाला रेवासाठी. या देखा या अशी बिल्डिंग आहे. याला काहीतरी फार्म हाऊस का काय बोलतात ना मी विसरले नाव. टेबल वगैरे मांडलेलं आहे. ॲक्च्युली जाम भारी वाटते. आम्ही बँजो वाजवासाठी आलो तेवढं भारी काय रेवाला आम्हाला केव्हा देतात नाही. बँजो वाजवणारी पोरा चांगलीच रिलेट करू शकतात. हां आणि रूम दिलं आहे आम्हाला रेवासाठी. आता मस्त फॅन वगैरे आहेत आणि देखा किती भारी रूम आहे. जाम भारी वाटते. तर हे बाप्पा त्या हाऊसच्या जवळच आम्ही आहे ना आता जेवासाठी आल्या. ते ह्यांचं बाप्पा आहेत. गणपती बाप्पा मोरया. तर आम्हाला जेवण मस्त दिलंय. हे देखा किती वाजलं 3 वाजलं. 3 वाजलं आम्हाला जेवायला. आणि मस्त भंडारी समाजाचं एक कॉटेज आहे. तर हे जेवण दिलं आहे. बिरड्याची डाळ भातावर लोणचा आणि कालवटाणा आणि हे काय आपलं गणपती स्पेशल मोदक आणि करंजी. या जेवला तुम्ही पण. तर मस्तपैकी जेवल्या आम्ही आणि बाकीचे पोरा पण आलीत. आता 3:20 झालीत. आणि या आहे ना कॉटेज आहे. मी नावच विसरलेलो. हे देखा श्री कृपा स्वस्तिक हॉलिडे होम. तैसं कॉटेज आहे. इथनं आम्ही एंट्री केलेली मंगाशी पण. आम्ही सगळेजण आल्यात. त्यांना पण चांगलं जेवतं बोलतं घरशीतनं जेवून आलो. आणि अथर्व आणि हरेश आता आल्यात. रामचंद्र आणि खमी येते ना.
दोघं येतात 500. तर इथं मिळून आम्ही किती तिघं आणि हे चौघं 7 आणि ते दोघं 9 ते 10 जणात कॉल वाजवायचा आहे आम्हाला. किती वाजतील कैसा टायमिंग. आणि आपल्या गावा इकडे माहिती आहे नॉनस्टॉप एकदा सुरुवात केली आणि नाचावलं सुरुवात झाली कामं थोपतात नाही. त्यामुळे जेवून घेतलं मुद्दाम. मी पण जेवून आलो तू पण परत नंतर टाईम नाही भेटतं. तर सो आता डायरेक्ट आपण वाजवा भेटू. थोडंसं रूममध्ये आराम करतो आम्ही. त्या दादाने लावले ऑर्गन बिर्गन आणि वाजवत बसले. तर आराम तर काय आम्हाला हराम भेटले नाही. बहुतेक अर्धा तास थोपलेलं तिथं आणि लगेच लागल्या होतात तयारीला. ही आम्हाशी हातकरी दिले मस्त सजावलेली. ते येतोच 2 गणपती बैसवायचं प्लॅन आहे. 2 नाही बसले तर 1 बैसावू, 1 दुसऱ्या गाड्यात बैसावायचं बोललं. आणि आता सेटअप जोडावला घेतो आम्ही. काय काम करा सांगतेस. हे दोघं देख उभा आहात. मी या काम तरी करते. तुला फेमस करून टाकेन. लाईव्ह बना दूंगा. मला बोलतो नुसतं मोबाईल. ते सामान आणलंय देवलात ठेवलेलं आहे आता बाहेर. आणि थोड्याच वेळात आपला शो सुरू होईल. तर या आम्ही आहे ना आता पंचमुखी महादेव मंदिरासमोर आहो. भंडारी समाजांचं मंदिर. आणि ऐसा मस्त दृश्य आहे. ऐसं व्ह्यू आहे मस्त आहे. आणि ऐंशी आहे ना या साईडला किंवा या साईडला आम्ही बीचवर घेऊन जाऊ गणपती. आणि तिकडे बरेचसे गणपती आपल्याला देखावला भेटतील म्हणजे विसर्जनासाठी आलेलं आहे.
हे टाले बिले वाजवा. तर आरतीसाठी थांबलो आणि प्रसादाला बघा समोसा, समोसाची प्रसादी. समोसा गाव घेतला तुम्ही? हो घेतले. काय एक एक घ्या सगळे घेतलं एक एक समोसा, कारण भूक लागली आहे. ते का समोसे येतात बस. आता समोसा खाणार आणि परत सुरुवात करणार. वाजवायला बस बस आधी ते घे. हा एक घेऊन ठेवलाय मी, एक घेऊन ठेवलाय. त्याचं टेबल पण आहे वाटतं. आता आहे ना संध्याकाळचं 6:30 वाजतात. संध्याकाळ जायला आहे. समोसे वगैरे मस्त संध्याकाळचं नाश्तो जायलो. भूक पण लागलेली, कारण बहुतेक 4:30ला सुरुवात केलेली, ते आता 6:30 म्हणजे 2 तास कंटिन्यू. ड्रम पण गलतच होते, त्यामुळे खाण पण दुखतंय. आणि मस्त माणसात मस्त खावायला पण पाहिजे तेवढं देतात. आता पोरात ना थंडा पिवायला गेल्या आतमध्ये. आणि गणपती बाप्पासाठी हातगाडे वगैरे ते का किती मस्त सजावल्यात. आणि यो खालना रोडवर पण रांगोल्या काढल्यात. त्या दिव्याघरचा माहोल आहे. आणि इकडची आता बीचवर जावला रस्ता आहे. त्या ह्या रस्त्याने आम्ही वाजत गाजत नेणार गणपती बाप्पांना. आणि नाचतात पण आता पब्लिक, नाचावं पण लागलेली. आता थंड कथा पितात तर देखूया आपण. त्या अगोदर आपण बाप्पा सगळं देखूया. सगळ्या बाप्पांचं दर्शन घ्या तुम्ही पण. आणि बाप्पांना एकदा देखला ना की मस्त मन प्रसन्न होतं. मस्त भारी, म्हणजे काय पण डोक्यात टेन्शन असेल ना दूर होते. मला तर एकदम प्रसन्नच वाटते. तुम्हाला कसं वाटतंय तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर जाऊया आतमध्ये. कुठे गेले पोरा आयली सगळे आणि ब्रेक संपले. आता आहे ना आम्हाला गरबा वाजवा सांगले. जयत ना काय आम्ही समोसा खाल्लं त्यात ना काय जो काय आमचं पिटारू गादावलो तो आता इथपर्यंत किती वाजले द्यायला 7:45 वाजल्यात. बहुतेक 6:30 7:45ला काहीतरी सुरुवात केली. 7:45 शेवटपर्यंत नुसतं वाजवत होतो. मी तर ड्रम काढू शकत नाही होतो, कारण दयादा बोलतं तुझ्याशिवाय बोलतं गेम वाजणारच नाही. तेव्हा आता झालं आहे आणि 1 नंबर ताशो वाजवलं. व्हिडिओ जास्त काय आम्हाला काढावं नाही भेटली, कारण 2 माणसं हातगाऱ्याशी होती, बिजी होती. तरी पण त्यांना मंदा बोलवत होतो एक जागेवर वाजवत राहिल्यावर. आणि बाकी आता बीचवर राहिल्यावर बीचवर हवा वगैरे जोरात चालू आहे. तर गणपती बाप्पांची आरती होती बहुतेक, आणि मग गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं. तर आमचं वाजवून तर झालं आहे. आरती झाल्यावर वाजवायला सांगलं तर वाजवू. आणि कौशल आणि जीवन तुम्हाला दिसलं असेल नाही, कारण ते दुसऱ्या इकडे गेलं. तुम्हाला दाखवतात त्या टेम्पो ते तिकडे श्रीवर्धन साईडला गेल्यात. ते पण आता भेटतील, रिटर्न येतील तेव्हा. आणि मग टाईम झाला 7:45 म्हणजे 10 तरी वाजतील वाटतं घरात जावं. नाही काही टेन्शन नाही. तर हे सामान आता
हातगाऱ्यात सामान अर्धा पॉकेट टाकलंय आणि बाकीचं हातात घेऊन जावलं जायलंय. आणि पोरात अशी इमानदार आहात, माझ्या हातात काही नाही, फक्त व्हिडिओ शूटिंगची परमिशन दिलेली आहे मला. मस्त पैकी आता पण होतो, जास्त व्हिडिओत नाही दिसले असेल कारण तोच जास्त व्हिडिओ काढत होतो. तर याने व्हिडिओ काढले, जबले वाजवताना व्हिडिओ टिकले ना तुम्ही, प्रणितने काढले. आणि हात गाडी ढकलं, मंदा हात गाडी ढकलं, मंदा व्हिडिओ शूटिंग करा, मंदा वाजवा येत, सगळ्यांना सपोर्ट केलं. ऐसा माणूस आहे आमचा. जाऊ दे, आपल्या हरिदासला फॉलो करा. औरा फक्त करा, त्याची इच्छा आहे म्हणून करा. लाईक कमेंट करा आणि काय दिलं होतं, सरप्राईज करा. सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा. ये जाशी वा खालती फोन गेले चालेल. ज्याची लग्न न झालं ते गेलं तर चालेल, काय टेन्शन. तुमचं फोन फुल गाडी बर्फ भरून. बोल काय बोलतोस. फुल गाडी भरलेली आहे आणि आईला टेम्पो घेऊन यांची वाट टिकत होतो. आता आहे जाऊ अदगावा, ते अर्ध जण अडवलीशीच जातील वाटतं ना पाट्यावर. पहिलं जाऊ मेंदिनीला जातील. मला काय अदगाव जावं लागेल कारण आमची गाडी आहे तिथं. गाडी ना सामान यांना पण मदत होईल आता, त्याचसाठी लवकर बोलावलेलं वाटतं. आम्ही आहे ना मेंदडीच्या पोलीवाड्यात थोपल्यावर आमचे सुरेखा बाईच्या हात येते का सगळं जण. आणि आता अचानक आमचं प्लॅन झाले ढोलकी वगैरे घेऊन नाचावतो थोडासा बाला डान्स. आमच्या सुरेखा बाईच्या हात बऱ्याच दिवसांनी आले त्यामुळे ब्लॉग मी मंदाच थोपावलेलो, पण आता यांचं प्लॅन झालंय तो बोलू आता दाखवा व्हिडिओत. तर आमचं बुवा आमच्यासोबत आहेत, जीवन भाने बुवा, चैदास भाने यांचे चिरंजीव. ते 2 गणपती नाचवणार आहोत आम्ही. एक सुरेखाबाईच्या ह्यांचं आणि दुसरं हा तर समोर सुरेखाबाईच्या समोरच या घर आहे, त्या घरांचं. पोरी बिरी नाही ना देखलं कोण, पोरी बिरी नाही ना देखलं कोण. अचानक तुमचं काय पण ठरतं येतं. कधीच रातचं देखाय येतं की किती वाजल्यात, 11:15 वाजल्यात. झोप आली पण काय शेवटी गणपती चतुर्थी पण वर्षात नाही एकदाच येते ना. ओर्या महाराज आता दुसऱ्या घरात नाचणार आहोत. बुवानी बारीक खदलवली बाकी म्हणजे देखावलं, बरीचशी पब्लिक वाढली. आधी घरात कोणीच नाही होता, नंतर मग पब्लिक वाढत गेली. आणि आता हे या बापांसमोर आता नाचणार आहोत आम्ही. या घरात नाचणार आहोत. घर पण मस्त डेकोरेट केलंय. गणपती बसलाय हुंदरावर, गणपती बसलाय हुंदरावर, शिव पार्वतीच्या मांडीवर. गणपती बसलाय हुंदरावर, शिव पार्वतीच्या मांडीवर. गणपती जोडणी बोलूया, गणपती बाप्पा
जवळजवळ 12:30 वाजवला आलं नाचता नाचता आणि शेवटीला आता आम्ही निघतो. जी काय पब्लिक नाचावं लागली आणि आमच्या बुवानं पण रिक्वेस्ट केली तर बुवा पण गाणी बोलत राहिलं. तर फायनली दुसऱ्या दिवशी व्हिडिओ स्टार्ट करते कारण रात्री बहुतेक आम्हाला घरा पोचायला 2 वाजलं आणि भरपूर दमलेलो पण अंगमास दुखत होता. आता जरा मस्त फ्रेश वाटतंय, आंघोळ वगैरे केली आणि बाईक घेऊन बाहेरशी जाऊन आलो जरा. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दिसेलच. मस्त कार्यक्रम आहे आमच्या गावात, ता दाखवीन. आणि 2 वाजवायचं कारण म्हणजे काय, आम्ही निघालोच तर ते नाचावलं तर लेट झायलाच. त्यानंतर निघाल्यावर पण जोरात पाऊस, त्यानंतर पण आम्हाला जोरात पाऊस भेटलो की आम्हाला थोपावलाच लागला आणि अर्धलय पाऊस आहे. मग आता आसरो भेटेल ना आम्हाला तर तो थोपात होतो आणि असं थोपात येसपर्यंत आम्हाला रातचं आमच्या गावात पोचवलं 2 वाजलं. आणि मग दमलेलो त्यामुळे व्हिडिओज वगैरे नाही काढले. तर असो कालचा दिवस गेलो, मस्त दिवस गेलो. तर दिव्यागरला गेलेलो, तुम्ही देखलाच. आणि त्यांची माणसं पण मस्त होती, जेवणा खावण्याची पण मस्त सोय झाली. आम्हाला रेवला पण कॉटेज दिलेला आणि आमचं बँजो पण त्यांना आवडलो, मस्त नाचली वगैरे. तर त्या देखलाच व्हिडिओत. या व्हिडिओत आता आवराच भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओत. ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय. आता आहे ना आमच्या खाडीत मस्त होडे वगैरे आहेत आहेत ना, व्ह्यू भारी दिसते तो देखा.